तर किसान सभा उद्या आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। किसान सभेचं आंदोलन हे नाशिकहून लॉंग मार्च निघाला होता, मुंबईच्या दिशेने निघाला होता। मात्र या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे, त्यामुळे या बैठकीनंतर आता किसान सभा त्यांचं आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे किसान सभा त्यांचा मोर्चा मागे घेऊ शकतात। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, मुख्यमंत्र्यांसोबत किसान सभेचं शिष्टमंडळ गेलं, बैठक झाली, आश्वासन मिळालेलं आहे, त्यामुळे उद्या किसान सभा त्यांचा मोर्चा आंदोलन मागे घेऊ शकते अशी माहिती आहे। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, महत्वाची ही संपूर्ण बातमी म्हणावी लागेल, कारण आपल्या विविध मागण्यांसाठी 2 दिवस आधी नाशिकहून मुंबईच्या दिशेने किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा जो लॉंग मार्च आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला होता। कालच गिरीश महाजन नाशिकमध्ये होते। गिरीश महाजन यांच्या सोबत या शिष्टमंडळाच्या काही प्रतिनिधींनी चर्चा केलेली होती, पण काही नाशिकच्या लेवलवरती जे प्रश्न आहेत ते सुटणारे होते, पण काही मुंबई म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किंवा राज्य लेवलचे जे प्रश्न आहेत ते इथे सुटणारे नव्हते। म्हणून आज मुख्यमंत्र्यांसोबत एक मीटिंग जे आहे ते एकूणच घडवून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलेलं होता। आणि त्याच आश्वासनानुसार आज जे माजी आमदार आहेत जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जे विविध मुद्दे आहेत या सगळ्या लॉंग मार्चच्या त्या मुद्द्यांसंदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे। मात्र किरण, या सर्व शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? सकारात्मक चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि जी प्रमुख मागणी आहे ती प्रमुख मागणी म्हणजे वन हक्क संरक्षण कायदा लागू करा। जे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात आदिवासी शेतकरी हे जमीन शेती करतात, ती शेती त्यांच्या नावावरती जी जमीन आहे ती त्यांच्या नावावरती व्हावं, ही एक प्रमुख मागणी आहे। त्यांच्या नावावरती उतारा निघत नाही आणि म्हणून हे वन हक्क संरक्षण कायदा लागू करा आणि जे आदिवासी भागातील शेतकरी आहेत त्यांच्या नावावरती हे संपूर्ण जमीन करा, ही मागणी आहे। आणि ती मागणी मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक घेतलेली आहे। पुढच्या 2-3 महिन्यात आम्ही तुमच्या खरं तर या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आताच काही वेळा आधी मुंबईमध्ये ही बैठक झालेली आहे। आता हे सगळे शिष्टमंडळ जे आहे ते आंदोलकांशी चर्चा करून उद्या आपलं निर्णय ते जाहीर करणार आहेत। आणि विशेष म्हणजे उद्या गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी हे दोघंही आता ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा करणार आहेत आणि जे या सगळ्या आंदोलकांचे नेते त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आंदोलन मागे घेतलं जाईल अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे उद्या नेमका हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने जातो का किंवा हे आंदोलन मागे घेतलं जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।